नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. स्त्री फक्त आर्थिक मदतच करत नाही, वेळ आली तर आपल्या जीवाभावाच्या अलंकारांचाही त्याग करू शकते. हा विचार तिच्या मनात खोलवर रुजला. एका साध्या सभेत घडलेला तो क्षण एका किशोरीच्या मनावर कायमचा कोरला गेला. अनेक वर्षापूर्वी एका साध्या महिलेने देणगी म्हणून आपल्या हातातील बांगडी काढून दिली होती. त्या क्षणाने निशिगंधाताईंच्या मनात एक विचार पेरला गेला. काळ पुढे सरकत गेला. आयुष्य अनेक वळणे घेत राहिले. जीवनाच्या वाटेवर अनेक अनुभव जमा होत गेले, पण तो विचार मात्र कायम जिवंत राहिला. आणि अखेरीस आयुष्याच्या उत्तरार्धात 2020मध्ये तिने एक विलक्षण निर्णय घेतला. आता माझ्या आयुष्यात दागिन्यांची हौस पूर्ण झाली आहे. हे सोने माझ्याकडे राहून काय उपयोग, ते देशासाठी कामी यावे, असे म्हणत आयुष्याच्या उत्तरार्धात तिने स्वतःचे 45 तोळे सोने देशाच्या सैनिकांसाठी अर्पण केले. हा केवळ दागिन्यांचा त्याग नव्हता, तो देशप्रेमाचा, निस्वार्थ वृत्तीचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाहीर उच्चार होता. पण हा त्याग एका दिवसात घडलेला नव्हता. त्यामागे होता संघर्ष, जबाबदारी, समाजसेवा आणि लोकांप्रती असलेली आयुष्यभराची बांधिलकी. ही कथा आहे नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या डॉक्टर निशिगंधा मोगल यांची. पूर्वाश्रमीच्या लता पंडित. कल्याणमधील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील रेल्वेत कारकून. घरात 4 भावंडे. संसार तसा साधा, पण स्वप्ने मोठी. मात्र नियतीने लहान वयातच कठीण परीक्षा घेतली. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आईचे छत्र हरपले. ज्या वयात मुली आईच्या आधाराची अपेक्षा करतात, त्या वयात त्यांनीच 3 लहान बहिणी आणि लहान भावासाठी आईची भूमिका स्वीकारली. स्वतःच्या दुःखाला बाजूला ठेवत त्यांनी घर सांभाळले, भावंडांना आधार दिला आणि शिक्षणाची वाटही सोडली नाही. वयाने त्या किशोरवयीन होत्या, पण परिस्थितीने त्यांना अकाली प्रौढ बनवले होते. घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी सोमय्या महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेतले. पुढे KEMमध्ये फिजिओथेरपीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याच काळात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या विद्यार्थी चळवळीशी त्यांचा संबंध आला. समाजाशी जोडले जाण्याची, लोकांचे प्रश्न समजून घेण्याची आणि त्यावर काम करण्याची दृष्टी याच काळात विकसित झाली. राजाभाऊ मोगल या आर्किटेक्ट युवकाशी त्यांचा परिचय झाला. पुढे त्याचे रूपांतर विवाहात झाले आणि 1974मध्ये निशिगंधा मोगल नाशिकमध्ये आल्या. नाशिकच्या पहिल्या फिजिओथेरपिस्ट म्हणून त्यांनी दवाखाना सुरू केला. रुग्णसेवा करताना त्यांचा जनसंपर्क वाढत गेला.
लोकांच्या वेदना केवळ शारीरिक नसतात, त्यामागे सामाजिक आणि आर्थिक प्रश्नही असतात याची त्यांना जाणीव झाली. रुग्णांचे दुखणे कमी करताना समाजाच्या जखमाही त्यांना दिसू लागल्या. त्यामुळे दवाखान्याच्या 4 भिंतींपलीकडे त्यांचं कार्य विस्तारत गेलं. महिलांसाठी पतसंस्था, समुपदेशन, माता बालक प्रतिष्ठान, महिला परिषदांचं आयोजन, अत्याचारग्रस्त महिलांना मदत, महिला हक्कांसाठी जनजागृती अशा विविध क्षेत्रात त्या सक्रिय झाल्या. संघटन कौशल्य, अभ्यासू वृत्ती आणि निष्ठावान कार्य यामुळे सार्वजनिक जीवनात त्यांची ओळख दृढ होत गेली. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नाशिक येथे तब्बल 27,000 महिलांचे भव्य अधिवेशन त्यांनी आयोजित केलं. इतक्या मोठ्या संख्येने महिलांना विधायक कार्यासाठी एकत्र आणणे ही अत्यंत दुर्मिळ आणि उल्लेखनीय कामगिरी होती. हे त्यांच्या नेतृत्वाचे द्योतक ठरले. त्या काळात 27,000 महिलांना एका व्यासपीठावर आणणे ही केवळ संघटनात्मक कामगिरी नव्हती, ती महिलांच्या सामूहिक शक्तीची जाणीव करून देणारी चळवळ होती. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. 1996 ते 2002 या कालावधीत त्यांनी महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना सातत्यानं आवाज दिला. महिलांसाठी स्वतंत्र सभागृहे आणि स्वच्छतागृहे उभारण्याच्या उपक्रमांमध्येही त्यांनी पुढाकार घेतला. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी राजकारणाला सत्तेचे नव्हे तर लोकसेवेचे माध्यम मानले. सन 2001 मधील महिला धोरणाच्या मसुद्यात त्यांनी काही सूचना मांडल्या होत्या. त्यात प्रामुख्याने स्त्री केंद्री योजना तयार करण्यापूर्वी त्या विभागाच्या संदर्भातील कार्यरत महिला संस्थांच्या प्रतिनिधी आणि महिला लोकप्रतिनिधी तसेच त्या विभागाचे अधिकारी यांच्या विचारविनिमयाने योजना ठरवावी असे सुचवले होते. महिलांसाठी विशेष घटक योजना ही सर्व जाती धर्माच्या महिलांकरता आणि आर्थिक दुर्बलतेच्या निकषास प्राधान्य देऊन तयार करावी. महानगरपालिका, नगरपालिका यांनी महिला व मुले यांच्या विकासासाठी त्यांच्या उत्पन्नावर 10% खर्च राखून ठेवावा आणि कोणत्याही परिस्थितीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राशी त्याची तोंडमिळवणी करू नये. हा आराखडा महिला बालकल्याण समितीने तयार करावा. राज्य महिला कोषाची राशी अर्थसंकल्पातच निश्चित करून ठेवावी. विविध क्षेत्रातील महिलांना प्रतिनिधित्व द्यावे. कृषी विद्यापीठात मुलींना प्रवेश बंधनकारक करावा. तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे बंधनकारक करावे. किमान प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे. 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे प्राथमिक पाठ ठेवावेत, ज्यामुळे अज्ञानापोटी होणारी फसवणूक आणि दुष्परिणाम टाळता येतील. पर्यावरणाच्या बाबतीत देखील त्यांनी अनेक सूचना केल्या. महिलांसाठी सुलभ प्रसाधनगृहे असावीत. तुरुंगातील महिला कैद्यांना व्यवसाय मार्गदर्शन आणि उत्पादन अशा अनेक सूचना त्यांनी समाज कल्याण मंत्रालयाला केल्या होत्या. विधान परिषदेत काम करताना तेथे चांगली कामगिरी करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. महिलाविषयक कायद्यात बदल व्हावा, तसेच घटस्फोट, पोटगी, अत्याचार आदी प्रकरणं न्यायालयातून लवकरात लवकर निकालात निघावी यासाठी कालबद्धता असावी. प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विविध स्तरीय विकासासाठी महिला संकुल असावे यासाठी देखील त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. निशिगंधाताई या कुशल लेखिका आणि पत्रकार देखील आहेत. विविध वर्तमानपत्रातून त्या सातत्याने महिलांच्या प्रश्नांवर, त्यांच्या सक्षमीकरणावर आणि सामाजिक जाणीवांवर आधारित लेखन करत आल्या आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव विविध पुरस्कारांनी झाला. आदर्श नागरिक पुरस्कार, आदर्श महिला पुरस्कार, विधान परिषदेतील उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार, महाराष्ट्र नारी रत्न पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आलं. सन्मान मिळत गेले, पुरस्कार वाढत गेले.
पण त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता तो लोकांचा विश्वास. पुरस्कार हे कधीच त्यांचं ध्येय नव्हतं, ते समाजाच्या विश्वासाचं प्रतीक होतं. कारण त्यांना सन्मानापेक्षा माणसं जोडण्यात अधिक आनंद वाटत होता. महिलांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, समाजकार्य, संघटन, लोकसेवा या साऱ्यातून डॉक्टर निशिगंधा मोगल यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केलं, त्यांनी आपल्या आयुष्यभर जपलेल्या अलंकारांचाही त्याग समाज आणि राष्ट्रासाठीच केला. स्त्रीला वाटलं तर ती पैशांपेक्षा अधिक मौल्यवान असंही काही देऊ शकते. त्या विचाराचं रूपांतर पुढे एका विलक्षण कृतीत झालं. खरं तर दागिने हे स्त्रीच्या सौंदर्याचे अलंकार मानले जातात, पण काही स्त्रिया स्वतःच अलंकार बनतात, समाजाच्या, संस्कृतीच्या आणि मूल्यांच्या. जबाबदारीतून घडलेली संवेदनशीलता, सेवेतून घडलेले नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेतून घडलेला त्याग या तिन्ही मूल्यांचा सुंदर संगम म्हणजे डॉक्टर निशिगंधा मोगल. काही व्यक्ती पदांमुळे मोठ्या होत नाहीत, त्या आपल्या कृतींमुळे मोठ्या होतात. डॉक्टर निशिगंधा मोगल यांचं जीवन हे अशाच प्रेरणादायी प्रवासाचं उत्तम उदाहरण आहे. अशा या कर्तृत्ववान, संवेदनशील आणि राष्ट्रनिष्ठ व्यक्तिमत्वाला माझा कृतज्ञ प्रणाम. पुढील रविवारी भेटूया अशाच एका प्रेरणादायी महिलेला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.